श्री स्वामी समर्थ. तर आज आपण अस्तरचे ब्लाऊज पटपट कसे कटिंग करायचे ते पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात पहिल्यांदा आपले जे अस्तर आहे ते व्यवस्थित असे प्रेस करून घ्यायचे, इस्त्री करून घ्यायचे. म्हणजे कसं त्याची घडी वगैरे व्यवस्थित होऊन जातं आणि क्लिअर दिसतं आणि कटिंग करायला काही त्रास होत नाही. तर मी दाखवले त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. अस्तरला इस्त्री फिरवून घ्या एकदम व्यवस्थित. तर जे ब्लाऊज पीस आहेत ते पण जरा थोडेसे घडी वगैरे पडलेले असेल तर तेही निघून जाते जर आपण प्रेस केलं तर दोन्ही पिसांना प्रेस करून घ्यायचे. मी 2 ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहे की 15 मिनटात आपले कसे कटिंग होऊ शकतात पटकन. त्या पद्धतीने जसं आपण कटिंग करणार आहोत किनारीची बाजू वगैरे बघून तसं आपल्याला प्रेस करून घ्यायचे. तर मी पहिला अस्तर एक मांडलेला आहे खाली, त्याच्यावरतीच आपण दुसरं पण अस्तर ठेवून घेणार आहोत आणि जे आपल्याकडे पेपर कटिंग आहे तेच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता मी पेपर कटिंग स्लीवची ठेवलेली आहे. व्यवस्थित वर खाली बघून घ्यायचं आणि चॉकने आखून घ्यायचं. लगेच स्लीव्ज कटिंग करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने आणि त्याच वेळेस बरोबर लावून घ्यायचं की बाबा वरची आणि खालची बाजू व्यवस्थित आहे का नाही का. तर किनारीची बाजू खालच्या बाजूला घेतलेली आहे आपण आणि आता पाठीची बाजू कटिंग करून म्हणजे मार्जिंग आखून घेणार आहोत, नंतर कटिंग करायची. मी तर अर्जंट ब्लाऊज आल्यानंतर असंच कटिंग करते जेणेकरून मला फास्ट उरकतं. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, पटापट उरकल तुमचं पण. त्यांची उंची होती 14 इंच अधिक 1 इंच आणि शोल्डर 5.5 इंच. शोल्डरच्या फिटिंगच्या बाजूला अर्धा इंच खाली आखून घ्यायचं मार्जिन, पाठीचा गळा वगैरे सगळं. ते झाल्यानंतर आपली उभारणी येते, उभारणी मांडून घ्यायची. कटोरी त्यांची डबल कटोरीचा ब्लाऊज आहे हा, पण सिंगल कटोरीपासून आपण डबल कटोरी बनवणार आहोत. ते योगपट्टी मांडून घेतलेली आहे गळ्याच्या साईडला आणि पूर्ण चॉकने आखून घ्यायचे व्यवस्थित. आपल्याला आता सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी बनवायची ते मी सांगते तुम्हाला. तर पूर्ण कटोरी आपली चॉकने आखून घ्यायची आणि हुक लुकाच्या पट्टीकडून 2.5 इंच आणि जे आपण कटोरी जोडतो त्या बाजूने एक 3 इंच घ्यायचं आणि टक्स खालून वरती 3.5 इंच आणि बाजूने 1.25-2 इंच ह्या पद्धतीने घ्यायचा. ही कटोरी एकदम छान बसते आणि दिसताना पण व्यवस्थित दिसते आणि पफ पण छान येतो. तुम्ही एकदा ट्राय करून नक्कीच बघा. आपले ब्लाऊज पीस व्यवस्थित मांडायचे आणि पूर्ण आपलं जे कटिंग आहे अस्तरचं ते मांडायचं आणि पटापट कट करून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडंसं कापड शिल्लक ठेवून कटिंग करायचं जेणेकरून आपल्याला अस्तर जोडल्यानंतर ते नंतर कट करून निघतंच, पण अस्तर जोडताना कमी पडत नाही या दृष्टीने. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही पण असंच कटिंग वगैरे करा. आणि मी इथे दोन्ही ब्लाऊज अस्तरवरती कट करून घेतलेत आणि नंतर एक सोपी ट्रिक म्हणून सांगते की ज्यावेळेस आपण अस्तरचे ब्लाऊज कट करतो त्यावेळेस एकदम जे उलटसुलट बाजू आहे ती व्यवस्थित मांडून घ्यायची जेणेकरून आपण कटोरी जोडतो ते उभारणी वगैरे सगळं म्हणजे काय होतं घेतलं की आपण पटापट टीप मारून मोकळे होतो अशा दृष्टीने. कारण काढत बसलं की थोडा वेळ जातो, त्यामुळे कटिंग केल्यानंतरच ही गोष्ट करायची जेणेकरून आणखी आपले 10 मिनिट वाचतात या दृष्टीने.
ते ज्वेलरी मेकिंग प्रोसेसचं ट्रेनिंग देणार होते. फी फक्त 50 रुपये. त्यामध्ये एक चोकर, एक मोत्याचं गळ्यातलं आणि एक नथ बनवायला शिकवले त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट त्यांनी पण दिलं. आणि ही त्यांनी समोर आम्हाला दाखवलं नथ बनवायला, तर मी ही बनवलेली. तर कशी बनवली पहिल्यांदाच, तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जरी तुमच्या गावात असं काही शिकवायला वगैरे आलं तर तिथं तुम्ही नक्कीच भाग घ्या आणि नक्कीच शिकायचा प्रयत्न करा. कारण खूप छान छान सरकार सुविधा काढतं, त्यात आपण फक्त भाग घ्यायचा असतो आणि आपला फायदा करून घ्यायचा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कशी नथ वाटते ते पण मला सांगा.